नमस्कार. ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. 1 फेब्रुवारी 2019 नंतर शेतजमीन घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी PM किसान योजनेचा लाभ. नवीन अटी काय सांगतात? आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय दत्तात्रय भरणे यांनी केंद्र शासनाकडे एक प्रस्ताव पाठवला आहे की माझ्या शेतकऱ्यांसाठी, जे गरीब शेतकरी आहेत, अल्पभूधारक शेतकरी आहेत, त्यांना PM किसान योजनेचा लाभ मिळावा. चला पुढे. अध्यक्ष महोदय, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना या निधीच्या योजनेपासून वंचित राहिलेल्या राज्यातील आणि माझ्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील हजारो पात्र शेतकऱ्यांना न्याय देणारा हा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, केंद्र सरकारच्या PM किसान सन्मान योजनेच्या या लाभार्थ्यांची यादी राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी सुद्धा वापरली जाते. यामुळे PM किसान योजनेतील तांत्रिक त्रुटी म्हणजे नमो सन्मान योजनेतील सुद्धा त्रुटी ठरत आहेत का? एका तांत्रिक चुकीमुळे शेतकरी केंद्र आणि राज्य अशा दोन्ही सरकारच्या मतीपासून एकाच वेळी वंचित राहत आहेत. योजनेसाठी 1 फेब्रुवारी 2019 ही कट ऑफ तारीख निश्चित करण्यात आलेली आहे. या तारखेला 5 वर्षाहून अधिक काळ उलटून गेलेला आहे. तरी या अटीमध्ये बदल न केल्यामुळे 2019 नंतर 7/12 नाव चढलेले नवे शेतकरी आज या लाभापासून वंचित आहेत. अनेक कुटुंबाच्या वडिलांच्या हयातीत कायदेशीर वाटणीद्वारे जमीन मुलांच्या नावे होते. अशा प्रकरणात केवळ 1 फेब्रुवारी 2019 नंतर जमीन नावावर झाली म्हणून खऱ्या शेतकऱ्याला अपात्र ठरवले जात आहे. खरेदी खत किंवा बक्षीस पत्राद्वारे जमीन मिळालेल्या शेतकऱ्यांना लाभ न मिळणे हा त्यांच्यावर होणारा अन्याय आहे. एकीकडे शासन कारवाई सुरू असल्याचे सांगते, तर दुसरीकडे नुसत्या एकट्या मंगळवेढा तालुक्यामध्ये अध्यक्ष महोदय डिसेंबर 2024 मध्ये पाठवलेले 1989 प्रस्तावापैकी ऑक्टोबर 2025 मध्ये काही मंजूर केलेले आहेत. त्यापैकी 402 प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहेत. ते डिसेंबर 2025 पासून पोर्टल बंद असल्याचे सांगण्यात येत आहे. 2-2.5 वर्षापासून अर्ज करूनही शेतकऱ्याला जर मदत मिळत नसेल तर त्यांनी कोणाकडे पाहायचं? अध्यक्ष महोदय, सध्या स्वतः नोंदणी केलेल्या अर्जाच्या छाननीचे आणि मंजुरीचे अधिकार राज्य स्तरावर आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर कामाचा निपटारा होत नाही. वारस हक्काने जमीन मिळालेल्या वारसांना सद्यस्थितीत ऑनलाईन अर्ज करण्यातही अनेक अडचणी येत आहेत. कोणत्या शेतकऱ्याचे पैसे जमा झाले आणि कोणाचे अडकले याची यादी तालुका स्तरावर उपलब्ध नसते. यामुळे शेतकऱ्यांना सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. तर अध्यक्ष महोदय, मी या निमित्तानं शेतकऱ्यांच्या या विषयावरून मोठा असंतोष आहे. या पार्श्वभूमीला सरकारला मला काही प्रश्न विचारायचे आहेत. प्रश्न या निमित्तानं विचारतोय. अध्यक्ष महोदय, माझे 5 उपप्रश्न आहेत. पहिली एक उत्तर घ्या, बसा. पहिले 2 नाही प्रश्न तर मांडू द्या अध्यक्ष महोदय. उपप्रश्न तर करू द्या. मूळ प्रश्नाचं उत्तर घ्या, मग उपप्रश्न विचारा. नुसत्या मंगळवेढा आणि अध्यक्ष महोदय, सदस्यांनी खूप चांगल्या सूचना शेतकऱ्यांविषयी त्यांनी मांडल्या. खरं तर आपल्या अध्यक्ष महोदय, आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये PM किसान सन्मान योजना ही केंद्राची आणि राज्याची नमो शेतकरी महान निधी योजना, ह्या 2 योजना ह्या शेतकऱ्यांसाठी आहेत. आणि त्याप्रमाणे आज आपण जर विचार केला तर केंद्राकडून आज साधारणतः माझ्या शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत 21 हे शेतकऱ्यांना हप्ते दिले गेलेत. त्याची एकूण सगळी जर रक्कम जर विचार केला तर साधारणतः 39,309 कोटी एवढी रक्कम ही केंद्र सरकारने माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी त्यांनी ती दिलेली आहे. आणि महाराष्ट्राचा जर आपल्या राज्याचा जर विचार साधारणतः एक हप्ता साधारणतः 1814 कोटी रुपये. मगाशी जे आपल्या सदस्यांनी जे विषय विचारला की त्यांच्या सोलापूर जिल्ह्याचा त्यांनी विषय विचारला, तर सोलापूर जिल्ह्यामध्ये साधारणतः 6,99,000 लाभार्थी पात्र शेतकऱ्यापैकी साधारणतः 6,82,000 शेतकऱ्यांना आतापर्यंत आपण त्याचा लाभ हा दिलेला आहे. त्यामुळं त्यांचा जो प्रश्न आहे की ही जी योजना आहे केंद्र सरकारची, ह्या केंद्र सरकारच्या योजना ही साधारणतः त्याचा कट ऑफ डेट ही पूर्वीच्या वेळेस केंद्राने योजना जी आपण केंद्राने ते राज्याने त्याप्रमाणे राबवली साधारणतः 1 फेब्रुवारी 2019 की त्याच्या अगोदर असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी
1 फेब्रुवारी 2019 नंतर जर कुणी नवीन शेती घेतली तर तो लाभार्थी, तो शेतकरी यामध्ये पात्र ठरत नाही. आणि सदस्यांची भावना हे बरोबर आहे की त्या 2019 नंतर फक्त वारसाला, एखादा मृत्यू झाला तर वारसाला त्या योजनेचा लाभ घेता येतो, परंतु ज्यांनी नवीन शेती घेतली किंवा नवीन ह्या गोष्टी घेतात तो त्याला लाभ होत नाही. त्या बाबतीमध्ये आम्ही निश्चित प्रकारे केंद्र सरकारकडे आम्ही प्रस्ताव दाखल केलेला आहे. आम्ही वारंवार त्यांनी विनंती पत्र दिलेली आहेत. मी स्वतः कृषी मंत्री झाल्यानंतर माझ्या अगोदर मला वाटतं कोकाटे साहेब असतील किंवा हे असतील, आम्ही दोघांनी, मी सुद्धा पत्र साधारणतः जानेवारी महिन्यामध्ये पत्र हे केंद्र सरकार दिले. कारण आता हे निकषामध्ये आता बदल करणं गरजेचं आहे. कारण काय 1 फेब्रुवारी 2019 नंतर त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी नवीन जमीन घेतलेली, जे गरीब शेतकरी आहेत त्यांना हा योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. या बाबतीमध्ये केंद्राकडे आमचा सगळ्यांचा पाठपुरावा चालू आहे. आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जे काय अपात्र, त्यांनी जे सांगितलं की काय शेतकरी पात्र शेतकरी आहेत, परंतु पात्र शेतकरी असले तर निश्चित प्रकारे त्यांना जास्तीत जास्त या योजनेचा लाभ, हा राज्याची योजना असू द्या किंवा केंद्राची योजना असू द्या, हा शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल. जर आपण राज्याचा जर विचार केला तर साधारणतः राज्याने सुद्धा 7 आतापर्यंत शेतकऱ्यांना हप्ते दिलेले आहेत. साधारणतः 13,000 कोटी रुपये हे राज्य सरकारच्या माध्यमातून दिलेले आहेत. केंद्र सरकारच्या माध्यमातून 39,000 कोटी रुपये हे माझ्या शेतकरी बांधवांना दिलेत. त्यामुळे हे सरकार हे निश्चित प्रकारे शेतकऱ्यांवरती हे करणार आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे सदस्यांच्या ज्या भावना आहेत, त्यांचे जे काही प्रश्न आहेत, त्यांचे जे त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे नोंद घेऊन त्यांच्यासमोर त्यांची एकत्र बैठक घेऊन या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे निर्णय घेतला जाईल. समाधानकारक आदरणीय समाधान अवताडे साहेब, समाधानकारक उत्तर मिळालं. आपण बसा.